पोरांनो आपण पाहूया. In last period we have seen that the physical properties of metals and non-metals. Today we'll learn about the chemical properties of metals. काय म्हणतोय पोरांनो, कालच्या भागामध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या मेटल्स आणि नॉन मेटल्सच्या. आज आपल्याला आता ज्या प्रॉपर्टी पाहिजे त्या केमिकल प्रॉपर्टीज. आता कालच्या टॉपिक मध्ये आपल्याला डू यू नो मधला हा सबस्टन्स बाकी होता, डू यू नो मधला हा पार्ट आपल्याला बाकी होता. वी से दॅट दोज सबस्टन्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट, आर युजली good conductor of electricity, as well as those substances are bad conductor of electricity, are usually bad conductor of heat. But there has a one example is an expansion, that name is the diamond. Diamond is a bad conductor of electricity but good conductor of the heat. काय म्हटलं होतं पोरांनो पाहणे की काल जे आपण फिजिकल प्रॉपर्टी पाहिल्या त्या फिजिकल प्रॉपर्टी मध्ये काय पाहिलं होतं आपण की जो सबस्टन्स गुड असेल इलेक्ट्रिसिटीचा तर तो गुड कंडक्टर पाहिजे तुमच्या हीटचा सुद्धा. जर तो इलेक्ट्रिसिटीचा गुड कंडक्टर असेल तर तो हीटचा सुद्धा काय असतो, गुड कंडक्टर असतो. जर तो सबस्टन्स बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटीचा असेल तर तो बॅड कंडक्टर हा हीटचा सुद्धा पाहिजे. पण त्याला मात्र एक एक्सपेन्शन आहे पोरांनो, त्याचं नाव डायमंड आहे. डायमंड हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे. आता नियमानुसार काय होतंय, जर तो इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर असेल तर तो हीटचा सुद्धा काय पाहिजे होता, बॅड कंडक्टर पाहिजे. पण तो एक्सपेन्शन आहे पोरांनो. डायमंड हा इलेक्ट्रिसिटीचा बॅड कंडक्टर आहे परंतु हीटचा मात्र गुड कंडक्टर आहे. हे इथं डू यू नो मध्ये आपल्याला सांगितलं. त्यानंतर आता केमिकल प्रॉपर्टी मध्ये काय द्यायचंय, मेटल्स हे कसे असतात, रिएक्टिव्ह असतात. ते मेटल्स काय करतात पोरांनो, मेटल्स लूज इलेक्ट्रॉन अँड बिकम पॉझिटिव्हली चार्ज. सो वी से दॅट मेटल इज अ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट्स. मेटल काय करतात पोरांनो, इलेक्ट्रॉन देतात. जेव्हा त्यांची केमिकल रिएक्शन होते तेव्हा त्या केमिकल रिएक्शन मध्ये मेटल काय करतात, इलेक्ट्रॉन देऊन टाकतात. मग इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे ते काय होऊन जातात, पॉझिटिव्हली इलेक्ट्रॉन चार्ज होतात. उदाहरण एक्झाम्पल मध्ये पाहिजे झालं तर सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. त्याचं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन काय झालं, 2,8,1. आता याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. त्यामुळे जेव्हा तो शेअरिंग करतो किंवा रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो तेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन लूज करतो. 1 इलेक्ट्रॉन लूज केल्यामुळे तो काय झाला, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह चार्ज एलिमेंट झाला. त्या जागी नॉन एलिमेंट्स काय करतात, तर नॉन एलिमेंट जे आहे, नॉन मेटल जे असतात ते इलेक्ट्रॉन काय करतात, गेन करतात आणि ते इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स असतात. मग आता पहिल्यांदा आपल्याला एक्झाम्पल पाहिजे रिएक्शन ऑफ मेटलची. मेटलची रिएक्शन कोणासोबत पाहिजे, ऑक्सिजन सोबत. काय, रिएक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. आता इथं लक्षात ठेवायचं, व्हेन असं जर आलं तर आपण कसं लक्षात ठेवायचं, आता आपला टॉपिक काय, रिएक्शन ऑफ मेटल्स. आता आपण आपल्या लिहित असताना कसं लिहायचं, आपल्या भाषेत लिहायचं. इथं काय लिहून टाकायचं, when metals react with oxygen to form metal oxide. काय म्हणतो पोरांनो, स्पेलिंग जरी चुकलेली असली तर हे करा. आपण रिएक्शन ऑफ मेटल पाहतो. रिएक्शन ऑफ मेटल मध्ये पहिली रिएक्शन पाहतो विथ ऑक्सिजन. काय पाहतोय, विथ ऑक्सिजन. म्हणजे एखाद्या मेटलची जर ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर काय होणार, सपोज एक्झाम्पल मध्ये पाहूया आपण. ॲल्युमिनियम रिएक्ट विथ ऑक्सिजन
to form aluminum oxide. किंवा second, sodium react with oxygen and to form sodium oxide. Zinc react with oxygen to form झिंक ऑक्साइड. म्हणजे कोणत्याही मेटल्सची ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर त्यापासून काय तयार होतं, कोणत्याही मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर त्यापासून त्या मेटलचं ऑक्साइड तयार होतं. कोणत्याही मेटलचं ऑक्सिजन सोबत रिएक्शन झाली तर त्या मेटलचं काय तयार होतं, ऑक्साइड फॉर्म होत असतं. ही झाली आपली पहिली रिएक्शन. आता सेकंड रिएक्शन, आता आपल्या बुक मध्ये त्याचे बरेच एक्झाम्पल दिलेत, आपण पाहूया ते. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये जाऊया आपण. पाहिलं दिलं रिएक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. मेटल्स कंबाइन विथ ऑक्सिजन ऑन अ हीटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड आर फॉर्म. काय होतं पोरांनो, जेव्हा मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते तेव्हा त्याचं मेटल ऑक्साइड तयार होतं. स्टेटमेंट लक्षात ठेवा. मेटल्स कंबाइन विथ ऑक्सिजन ऑन हीटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साइड आर फॉर्म. एक्झाम्पल मध्ये लक्षात ठेवा, सोडियम रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ सोडियम ऑक्साइड. त्यानंतर पुढं, ऑन एक्सपोजर टू एअर सोडियम readily catches fire. Therefore, to prevent accident in the laboratory or elsewhere, it is kept in kerosene. आता काय सांगितलं पोरांनो, जो सोडियम आहे तो नाही का हा रिएक्टिव्ह आहे. सोडियम इझिली रिएक्ट विथ ऑक्सिजन. सोडियम हा ऍटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या ऑक्सिजन सोबत लगेच रिएक्ट होतो, किंवा वॉटर असं त्यासोबत लगेच रिएक्टिव्ह होतो. म्हणून सोडियम मेटल ऑलवेज केप्ट इन केरोसिन. आणि म्हणून सोडियम हा आपल्याला सतत केरोसिन मध्ये ठेवावा लागतो, डीप इन केरोसिन. पोटॅशियम सुद्धा तसाच. पोटॅशियम सुद्धा आपल्याला केरोसिन मध्ये डीप करून ठेवावा लागतो, बुडवून ठेवावा लागतो. कमन तर त्याचा स्फोट वगैरे होऊ नये किंवा त्याला त्याच्यापासून जाळ वगैरे लागू नये, कॅचेस द फायर, हे इथे दिलंय. On exposure to air, sodium readily catches fire. Therefore, to prevent, त्यामुळे त्याला कुठे ठेवलं जातं, therefore to prevent accident in the laboratory or elsewhere, it is kept in a kerosene. Oxide of some metals are soluble in water. काय सांगितलंय, काही मेटलचे जे ऑक्साइड आहेत ते कशामध्ये सोल्युबल आहेत, वॉटर मध्ये सोल्युबल आहेत. म्हणजे त्यांची रिएक्शन वॉटर सोबत लगेच घडते आणि त्यापासून काय तयार होतात, ते रिएक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कली. त्यापासून ते अल्कली तयार करतात. मग एक्झाम्पल मध्ये दिलाय सोडियम ऑक्साइड म्हणजे Na2O. आपली इथं रिएक्शन, इथं फॉर्म्युला चुकला होता, आपण इथं NaO2 केलं, हे Na2O आहे ते. आता काही ऑक्साइड जे आहे, काही मेटलचे ऑक्साइड जर वॉटर सोबत रिएक्ट झाले तर त्यापासून काय तयार होतात, अल्कली तयार होतात. एक्झाम्पल मध्ये दिलंय Na2O. Na2O रिएक्ट विथ वॉटर अँड टू फॉर्म अल्कली म्हणजे NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड. त्याला 2-3 नाव आहेत, लक्षात ठेवा. त्याला सोडियम हायड्रॉक्साइड म्हणतात, त्याला कॉस्टिक सोडा म्हणतात. त्यानंतर पुढे आता मॅग्नेशियम दिलेले. मॅग्नेशियम ऑक्साइड इज फॉर्म ऑन बर्निंग द रिबन इन द एअर. मॅग्नेशियमच्या ज्या कांड्या असतात रिबन त्या सुद्धा घेऊन जातात. म्हणून मॅग्नेशियम ऑक्साइड रिएक्ट विथ वॉटर अँड फॉर्म अल्कली. म्हणून मॅग्नेशियमची सुद्धा कोणासोबत रिएक्शन होते, वॉटर सोबत रिएक्शन होते आणि त्यापासून अल्कली म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड तयार होतं. जसं इथं Na2O ची H2O सोबत रिएक्शन झाली, त्यापासून NaOH तयार झाला म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड तयार झाला. तसं मॅग्नेशियम ऑक्साइडची सुद्धा
ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते आणि त्यापासून तयार होतं मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, म्हणजे ते अल्कली आहे. मग काय दिले पाहिजे, मॅग्नेशियम रिएक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म अ मॅग्नेशियम ऑक्साईड, then magnesium oxide react with water and to form a magnesium hydroxide. त्यानंतर नंबर 2 ला पोरांनो, आता रिएक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. आता पोरांनो पुढे काय दिले, रिएक्शन ऑफ मेटल, मेटलची रिएक्शन करायची कोणासोबत, वॉटर सोबत. काय लिहू आपण, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ कोणासोबत, वॉटर. आता पोरांनो प्रश्न काय झाला, वॉटर. आता वॉटरचे 3 टाइप्स आहेत. कोणकोणते 3 टाइप्स आहेत, एक हॉट वॉटर, दुसरं कोल्ड वॉटर आणि तिसरं स्टीम किंवा त्याचं वेपर. काय काय वॉटर किती प्रकारचे, 3. हॉट वॉटर आहे, त्यानंतर कोल्ड वॉटर आहे, त्यानंतर स्टीम किंवा त्या वॉटरची वेप. मग आता पहिल्यांदा हॉट वॉटर सोबत रिएक्शन होऊ शकते, कोल्ड वॉटर सोबत किंवा वॉटरच्या स्टीम सोबत सुद्धा. चला बघूया. आता या ठिकाणी काय तयार होतं लक्षात ठेवा, काय लिहू आपण इथं, when metals react with water to form metal hydroxide and liberate हायड्रोजन. काय म्हणतोय बाबा, जेव्हा एखाद्या मेटलची वॉटर सोबत रिएक्शन होते तेव्हा त्यापासून त्या मेटलचा हायड्रॉक्साईड तयार होतं आणि H2 गॅस जो आहे तो लिबरेट होतो. सपोज एक्झाम्पल मध्ये पाहूया आपण बघा, किंवा सोडियम आहे रिएक्ट विथ कोणासोबत झाला, वॉटर सोबत, त्यापासून काय तयार झालं, मेटल हायड्रॉक्साईड. जो मेटल असणार, आता इथं मेटल कोणता घेतला आपण, सोडियम मेटल घेतला. इथं आपण सोडियम मेटल घेतला म्हणून त्यापासून कोणतं हायड्रॉक्साईड तयार झालं, सोडियम हायड्रॉक्साईड तयार झालं, NaOH. आणि काय लिबरेट झालं, H2 हा गॅस काय झाला आपला, लिबरेट झाला. या जागी जर तुम्ही मॅग्नेशियमची वॉटर सोबत रिएक्शन केली, फ्री तयार म्हणतो, तर त्यापासून काय तयार होणार, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होणार आणि H2 गॅस लिबरेट होणार. आता फक्त आपल्याला इथं काय पाहायचंय की कोणत्या मेटलची हॉट वॉटर सोबत रिएक्शन होते, कोणत्या मेटलची कोल्ड वॉटर सोबत रिएक्शन होते आणि कोणत्या मेटलची स्टीम किंवा वेपर सोबत रिएक्शन होते. पण हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. जसं मागच्या याच्यात स्टेटमेंट काय लक्षात ठेवलं होतं आपण, when metal react with oxygen to form metal oxide. जेव्हा कोणत्याही मेटलची ऑक्सिजन सोबत रिएक्शन होते तेव्हा त्याचा मेटल ऑक्साईड तयार होतं. तसं इथं लक्षात ठेवायचं मुलांना, जेव्हा केव्हा एखाद्या मेटलची वॉटर सोबत रिएक्शन होईल त्यावेळेस त्याचं मेटल हायड्रॉक्साईड तयार होईल आणि त्यापासून हायड्रोजन गॅस सुद्धा लिबरेट होईल. चला जाऊया आपण पाहू काय दिलं पाहिजे. सोडियम and potassium metal react with rapidly and vigorously with water and liberate the hydrogen gas. When sodium react with a hydrogen and to form आणि काय तयार झालं, त्या मेटलचा हायड्रॉक्साईड तयार झालं, गॅस रिलीज झाला, H2 हा गॅस काय झाला पोरांनो, रिलीज झाला आणि हीट तयार झाली. पोरांनो आता मला एक सांगा, ही एंडोथर्मिक रिएक्शन होईल का एक्झोथर्मिक रिएक्शन होईल? आठवतं का तुम्हाला, आपण एका चॅप्टर मध्ये केमिकल रिएक्शन नावाचा चॅप्टर होता,
त्या केमिकल रिएक्शन चॅप्टर मध्ये आपण 4 रिएक्शन पाहिलं होतं. कॉम्बिनेशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन आणि डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि त्याच्यामध्ये सब पाहिलं होतं, ऑक्सिडेशन पाहिलं होतं, रिडक्शन पाहिलं होतं, रेडॉक्स पाहिलं होतं, त्यानंतर एंडोथर्मिक पाहिलं होतं आणि एक्झोथर्मिक पाहिलं होतं. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा हीट जी आहे ती तुमच्या प्रोडक्ट मध्ये असते तेव्हा ती रिएक्शन कोणती असते, एंडोथर्मिक असते का एक्झोथर्मिक असते? पाहून नंतर मला सांगा. बस. खाली दुसरं एक्झाम्पल दिलंय, पोटॅशियम रिॲक्ट विथ H2O. आता परत इथं Na च्या नंतर S दिलंय म्हणजे याचा अर्थ सोडियम सॉलिड आहे. त्यानंतर H2O च्या पुढे लिक्विड आहे, L दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये आहे. NaOH च्या पुढे ऍक्वेसियस आलं, AQ आलं, H2 च्या पुढे G आलं म्हणजे गॅस फॉर्म मध्ये आहे बरं का ते. ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूला बोलायचं झालं तर कॅल्शियमचं एक्झाम्पल घेऊया. कॅल्शियम हा सुद्धा मेटल आहे. कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर व्हेरी स्लोली. कॅल्शियम जो आहे तो वॉटर सोबत काय होतो बरोबर, खूप स्लोली रिॲक्ट होतं. त्यापासून सुद्धा हायड्रोजन गॅस रिलीजच होतो. गॅस रिलीज H2 गॅस रिलीज. In this reaction, collect the surface of the metals in the form of bubbles and the metal floats on water. आणि तयार काय झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं. ओके, मग कोणकोणते मेटल्स रिॲक्ट होत नाही नीट पाहता. The metals aluminum, iron, zinc do not react with the cold and hot water. It only the react of the steam of the water and to form their oxide. काय सांगितले वाक्य नीट आहे का? हे जे आहेत, आयर्न असेल, झिंक असेल, अल्युमिनियम, हे जे वॉटर, हे जे काही सबस्टन्स आहेत, हे मेटल्स आहेत, हे ना हॉट वॉटर सोबत रिॲक्ट होतात का कोल्ड वॉटर सोबत रिॲक्ट होतात? हे फक्त रिॲक्ट होतात त्याच्या स्टीम सोबत. स्टीम म्हणजे वाफ, त्या वाफेसोबत रिॲक्ट होतात आणि त्यापासून त्यांचं ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन गॅस रिलीज होतो. दोन्ही मध्ये फॉर्म लक्षात ठेवा, इथं हायड्रॉक्साईड तयार होतं आणि इथं नुसतं ऑक्साईड तयार होतं. Aluminium react with water to form aluminium oxide and H2 gas. त्यानंतर ferrous react with water and to form a ferrous oxide. Then zinc react with oxygen to form zinc oxide and H2 gas. सगळ्यांमध्ये लक्षात द्या, इथं आणि इथं डिफरन्शिएट काय, इथं डिफरन्शिएट आहे की यांचं काय तयार झालं, इथं त्यांचा हायड्रॉक्साईड तयार झालं, इथं काय तयार झालं, त्यांचं हायड्रॉक्साईड तयार झालं आणि या ठिकाणी मात्र त्यांचं ऑक्साईड तयार झालं. आता तिसरं दिलंय, रिएक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन नाही पाहिजे रे, तिथं प्रिंट मिस्टेक झाली का काम आहे. मेटल्स रिॲक्ट विथ ऍसिड असं इथं हे पाहिजे, इथं करेक्शन करून घ्या. रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऍसिड. चला चेक करूया आता आपण. काय लिहूया, when metals react with a metal react with acid.
काय म्हटलं पोरांनो, वेन मेटल रिॲक्ट विथ कोणासोबत, ऍसिड सोबत, आणि काय तयार होतं, टू फॉर्म अ साल्ट, त्याचं साल्ट तयार होतं. फॉर एक्झाम्पल सोडियम रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ऍसिड टू फॉर्म NaCl2, म्हणजे साल्ट तयार झालं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. काय सांगितलं पोरांनो, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ ऍसिड, हे पाहिजे एक्झाम्पल दिले. काय की बाबा मॅग्नेशियमच्या हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्शन झाले, मॅग्नेशियम क्लोराईड नावाचा साल्ट तयार झाला. हायड्रोजनची अॅल्युमिनियमची रिएक्शन झाली तर अॅल्युमिनियम क्लोराईड तयार झालं. फेरसची रिएक्शन झाली तर फेरस क्लोराईड तयार झालं. झिंकची HCl सोबत रिएक्शन झाली तर झिंक क्लोराईड तयार झालं. त्यानंतर पुढे आहे रिएक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ऍसिड. काय पोरांनो, आता पाहिजे रिएक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन झाली तर काय होणार आहे, तर त्यापासून त्याचे नायट्रेट तयार होणार. काय दिलं पहा, नायट्रेट सॉल्ट ऑफ मेटल्स आर फॉर्म ऑन द रिएक्शन ऑफ मेटल विथ नायट्रिक ऍसिड. जेव्हा नायट्रिक मेटलची नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन होत असते त्यावेळेस काय तयार होतं, नायट्रेट सॉल्ट तयार होतं. काय तयार होतं, नायट्रेटचं सॉल्ट तयार होतं. व्हेरियस ऑक्साइड ऑफ नायट्रोजन, आणि नायट्रोजनचे कोणकोणते ऑक्साइड आहेत पहा, Na2O आहे, NO आहे आणि NO2 सुद्धा आहे. ते सुद्धा नायट्रोजनचे ऑक्साइड आहे. ऑल्सो फॉर्म टू इन अकॉर्डन्स विथ देअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द नायट्रिक ऍसिड. आता काय, कॉपरची कोणासोबत रिएक्शन केली, नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन केली. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, HNO3. त्यापासून काय तयार झालं, तर त्यापासून तयार झालं कॉपर नायट्रेट. काय तयार झालं, कॉपर नायट्रेट तयार झालं, कॉपर नायट्रेट. अजून काय तयार झालं, त्यानंतर तयार झालं नायट्रोजनचं ऑक्साईड, हे नायट्रोजन ऑक्साईड. आता नायट्रोजन ऑक्साईडचे फॉर्म्युले 3 आहेत. नायट्रोजन ऑक्साईडचे फॉर्म्युले किती दिलेत आपल्याला, 3. पहिला फॉर्म्युला काय, N2O, दुसरा NO आणि तिसरा NO2. आणि काय तयार होतं, वॉटर सुद्धा या रिएक्शन मधून तयार होतं. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा कॉपरची नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन होते तेव्हा कॉपर नायट्रेट तयार होतं. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साइड तयार होतो किंवा नायट्रिक ऑक्साइड तयार होतो. ऑक्साइड ऑफ नायट्रोजन तयार होता आणि वॉटर. त्यासोबत पुढे काय दिलं पोरांनो पहा, आता हे कॉन्सन्ट्रेट आहे आणि हे डायल्यूट आहे. मग त्याच कॉपरची जेव्हा तुम्ही नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन करता त्यावेळेस तुम्हाला काय तयार झालं, कॉपर नायट्रेट. काय तयार झालं, कॉपर नायट्रेट. त्यानंतर आता ऑक्साइड ऑफ नायट्रोजन फॉर्म झालं, पण चेंज झालं, वरचं आणि खालच्या दोन्ही मध्ये चेंज झालं. आणि वॉटर तयार झालं. त्यानंतर ऍक्वा रेगिया. ऍक्वा रेगिया इज अ हायली, ऍक्वा रेगिया कुठं वापरतात पोरांनो, सोन्याचं किंवा प्लॅटिनियमचं वॉटर तयार करण्यासाठी. हे जे सोनार वगैरे असतात ना, हे लोक दागिने बनवण्यासाठी सोन्याचं किंवा सोन्याचं पाणी बनवतात. मग हे सोन्याचं पाणी बनवण्यासाठी ते ऍक्वा रेगिया तयार करतात. हे कसं तयार केलं जातं पहा, ऍक्वा रेगिया इज अ हायली corrosive and fuming liquid. It is one of the few reagents which can dissolve the noble metals like gold and platinum. Aqua regia कसं तयार करतात, aqua regia is a freshly prepared by mixing हायड्रोक्लोरिक ऍसिड, दोन ऍसिडचं कंबाईन केलं जातं. कोणकोणता ऍसिड आहे, हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड यांचा 3:1 रेशो कंबाईन करतात
आणि त्यापासून ऍक्वा रेगिया तयार करतात. म्हणजे काय, जर तुम्ही 3 ml हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स केलं तर 1 ml तुम्हाला 3 ml जर तुम्ही हायड्रोक्लोरिक ऍसिड मिक्स केलं तर 1 ml तुम्हाला नायट्रिक ऍसिड मिक्स करावं लागतं. त्या रेशोला आपण 3:1 रेशो म्हणतो. आणि या 3:1 रेशो मधून तुम्ही ऍक्वा रेगिया तयार करू शकता. आणि हे ऍक्वा रेगिया कुठे युज केलं जातं, तर प्लॅटिनियम आणि गोल्डचं पाणी तयार करण्यासाठी किंवा त्यांना डिसॉल्व द नोबल. त्यानंतर पोरांना पुढे काय, रिएक्शन ऑफ मेटल्स विथ साल्ट अँड अदर मेटल्स. त्यामुळे पोरांनो, जर मेटल्सची सॉल्ट सोबत किंवा दुसऱ्या एखाद्या मेटल सोबत रिएक्शन झाली तर काय होणार आहे ते त्यांनी दिलेलं आहे. त्याच्या रिएक्शन वगैरे काही दिलेलं नाही, म्हणून नाही पाहिलं तरी काही हरकत नसेल. उद्याच्याला आल्यानंतर आपण रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स पाहूया. ही तर रिएक्टिव्हिटी ऑफ सिरीज मेटल्स म्हणजे इथं काय, चला आजच पाहून घ्या. रिएक्टिव्हिटी ऑफ सिरीज ऑफ मेटल्स म्हणजे काय, कोणता मेटल कोणत्या कसा रिएक्टिव्ह आहे. म्हणजे रिएक्टिव्ह सिरीज ही 3 प्रकारची, हाय रिएक्टिव्ह मेटल, मीडियम रिएक्टिव्ह मेटल आणि लो रिएक्टिव्ह मेटल. तर मग हाय रिएक्टिव्ह कोणते आहेत? हाय रिएक्टिव्ह म्हणजे काय, दोज मेटल रिएक्ट विथ वायग्रियसली विथ अदर्स. म्हणजे जे मेटल दुसऱ्या सोबत लगेच रिएक्ट होतात त्याला आपण हाय रिएक्टिव्ह मेटल म्हणतो. जे त्याला स्लोली होतात ते मीडियम आहे, आणि फारच स्लो आहे त्याला आपण पाहिलं काय